हातगाव ग्रामपंचायतीतील कचरा व्यवस्थापनाचा भोंगळ, बेजबाबदार आणि संशयास्पद कारभार आज संपूर्ण गावासमोर उघडा पडला आहे। ग्रामपंचायतीची कचरा गाडी नेमकी कुठे आहे हा साधा प्रश्न विचारताच ग्रामसभा अचानक बरखास्त करण्यात आल्याने संशय अधिक गडद झाला आहे। ग्रामपंचायतीकडे 2 कचरा गाड्या असल्याचा दावा करण्यात येतो, मात्र यापैकी एक गाडी अनेक महिन्यांपासून दिसत नसून ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ती गाडी सन 2022 पासूनच बेपत्ता आहे। ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्य अक्षय जोगळे यांनी थेट सवाल उपस्थित केला की जर कचरा गाडी चोरीला गेली असेल तर याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे का? या प्रश्नावर कोणतेही ठोस उत्तर न देता ग्रामसभा तात्काळ बरखास्त करण्यात आली। ग्रामसचिवांच्या म्हणण्यानुसार संबंधित कचरा गाडी दुरुस्तीसाठी बाहेर फाटविण्यात आली आहे, मात्र ती गाडी नेमकी कोणत्या गॅरेजमध्ये आहे, किती दिवसांपासून आहे याची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। विशेष म्हणजे ग्रामसभा सुरू असतानाच सरपंचांनी फोन करून गाडी परत आणून द्या असे सांगितल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। सरपंचांनी सांगितले की कचरा गाडीच्या देखभाल व दुरुस्तीचे टेंडर ठेकेदार रजा घाणीवाले यांच्याकडे आहे, मात्र माध्यमांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संबंधित ठेकेदारांचा फोन बंद असल्याचे किंवा कॉल उचलला जात नसल्याचे आढळून आले। त्यामुळे टेंडर प्रत्यक्षात आहे की केवळ कागदावरच आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे। पंचायतीने लाखो रुपये खर्च करून उभारलेला कचरा डेपो आजपर्यंत वापरात आलेलाच नाही। ओला व सुका कचरा वेगळा करण्याची व्यवस्था केवळ कागदोपत्री असून प्रत्यक्षात घरासमोरच कचरा टाकला जात आहे। याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा हँडपंप असल्याने पाणी प्रदूषण, डासांचा प्रादुर्भाव आणि डेंग्यू सारख्या आजारांचा धोका वाढल्याचे ग्रामस्थ सांगतात। या सर्व प्रकाराला कंटाळून गावातील महिलांचा संताप अखेर उफाळून आला। महिलांनी थेट गावातील कचरा उचलून ग्रामपंचायत कार्यालय गाठले आणि तोच कचरा सरपंचाच्या खुर्चीवर व ग्रामस्थांच्या टेबलावर टाकत तीव्र निषेध नोंदवला। मात्र यावर ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। आजही ग्रामस्थांचे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। कचरा गाडी नेमकी कुठे आहे, ती कधी परत येणार, तोपर्यंत कचऱ्याचे नियोजन कोण करणार, 15व्या वित्त आयोगातील निधीचा वापर योग्य पद्धतीने झाला आहे का, नवीन गाडी खरेदी झाली की जुनी गाडीच दाखवली जात आहे याची चौकशी कधी होणार, लाखो रुपये खर्च करून आणलेल्या कचरा गाड्या 100 मीटरही चाललेल्या नसल्याचे वास्तव समोर येत आहे। सध्या एक कचरा गाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर तोडक्या अवस्थेत उभी असून दुसरी गाडी आजही बेपत्ता आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी, निधीचा हिशेब जाहीर करणे आणि स्पष्ट व कार्यक्षम कचरा व्यवस्थापन आराखडा तात्काळ लागू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे। अजिंक्य भारत न्यूज करिता मूर्तिजापूर प्रतिनिधी योगेश आगाशे। पहिले सर्व गावाचा कचरा इथं येऊन पडून आला, शत्रू संडाचं पाणी साचलेलं आहे इथं। यानं डेंग्यूचे किती 2-4 पेशंट निघाले, लहान लहान एवढाले, आणि सगळ्या गावाचा कचरा आणि इथं हापशी, पिण्याच्या पाण्याची हापशी आहे इथं। मग किती आम्हाला त्रास होऊन आला आणि एवढंच लेकरू आहे। संडासाचं पाणी आहे नाही आहे, हे पाणी किती साचलेलं आहे इथं। पाणी एवढाले शब्दाचे किडे, नाही तर दाखवतो मी तुम्हाला। ची बी व्यवस्था नाही आहे आमच्या इथं। मग काय कामाचा हा सरपंच? तुमचं इंदिरा सोळंके। कुठं राहता? इथंच राहतो मी। इथं म्हणजे कोणत्या गावात? या हातगावात। बोला, गावातच राहतो। काय समस्या आहे तुमची? यानं सर्व बिमाऱ्या येऊन आले गावात असते का? हे कुत्रे इथं मरून राहिले, हे इथं मच्छर, आमच्या इथं लहान लहान लेकरं आले, बिमाऱ्या येऊन राहिल्या सर्व बिमाऱ्या। 2-4 महिन्याचं लेकरू आहे त्याला बिमारी आली। बोला का? हे कचरा पाहिजेच नाही, ह्या कचरा पेट्या हे आतून काळा म्हणा आहे, आतून सगळ्या हिंड्यातले सगळे लेकरं पाकडे बिमार पडून राहिले, या डोबऱ्यातले सगळे लेकरं पडून राहिले। ते दावा नालीचं घ्या ना व्हिडिओ थोडासा। माहित पाहणं सोळंके ग्रामपंचायत सदस्य हातगाव। मागील 1.5 ते 2 वर्षापूर्वी आमच्या ग्रामपंचायतला स्वच्छता अभियान म्हणून 2 गाड्या विकत घेण्यात आल्या। विकत घेतल्यापासून आजवरपर्यंत एक गाडी एकही चाललेली नाही, कुठल्याच गल्लीत कुठल्याही कचरा गोळा करण्यास गेलेली नाही। सतत 1.5 ते 2 वर्षापासून कचऱ्यावर पैसे काढणे चालू आहे, घन कचरा जमा करण्याचे बिलं काढणं चालू आहे। आता 1 ते 1.5 वर्षापासून ही गाडी उभी आहे। ह्या गाडीचा कुठलाही उपयोग घेण्यात आलेला नाही। आणि सर्वप्रथम
आज आम्ही विचारणा केली असता त्यांनी एक गाडी हे रिपेरिंगला टाकली असे ते सांगायला, पण गाडीच चालली नाही. 1.5 ते 2 वर्षापासून गाडीच चालली नाही, तर रिपेरिंग कशी करावं, माझं हे म्हणणं आहे. आणि सर्वप्रथम नवीन गाड्या ह्या आपण घेतलेल्या आहेत, नवीन गाड्या बिगर चालता मेंटेनन्स कसं निघालं? हां, आम्हाला तर असा डाऊट आहे की ह्या गाडीची कंडिशन जर तुम्ही आजूबाजू पाहिली तर ही गाडी 10 लोकांना जर दाखवली तर हे 10 लोकही हे सांगतील की गाडी जुनी आहे म्हणून. जुनी गाडी खरेदी करण्यात आली आणि नवीन गाडीचे पैसे काढण्यात आले. हा इतका भोंगळ कारभार आमच्या हातगाव ग्रामपंचायतचा झालेला आहे, निव्वळ पैशाच्यासाठी. मी अक्षय सुरेश जोगडे, ग्रामपंचायत हातगाव सदस्य व वंचित बहुजन आघाडी तालुका महासचिव मूर्तीवाडी. आज आमच्या इथं 26 डिसेंबर 2025 रोजी आज मासिक सभा असताना आम्ही सचिवांना एक प्रश्न उपस्थित केला की आमच्या इथं जे कचरा कुंडीची जी गाडी होती ई रिक्षा म्हणून, जे 1.5 वर्षापूर्वी आलेली होती इथे, तेव्हापासून ते म्हणजे स्तब्ध होती, म्हणजे बंद होती. तेव्हापासून ते चालू करण्यात आलेली नव्हती आणि 6 महिन्यापासून ती गाडी म्हणजे आमच्या ग्रामपंचायतपासून गायब आहे. म्हणजे आम्हाला हे माहिती नाही की ते चोरीला गेली का कोणत्या ठेकेदाराला दिली, हे मला माहिती नाही. मी 6 महिन्यापासून मी सचिव साहेबांना फक्त एकच प्रश्न विचारला, बा आमच्या ग्रामपंचायतची गाडी गेली तर गेली कुठे? मी त्यांना हाही प्रश्न उपस्थित केला की मग तुम्ही आजपर्यंत तुम्ही कंप्लेंट का नाही केली? चोरीला गेली असेल तर पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यावं. बरोबर. पण तोपर्यंत अद्यापही त्यांनी मला कोणत्याही प्रकारचं काहीही उत्तर दिलं नाही. आज मासिक सभेमध्ये तो प्रश्न उपस्थित करताना ते उठून चालले गेले. त्यांनी फक्त मला एकच प्रश्नाचं उत्तर दिलं की बा ते CCTV फुटेज चेक करा किंवा एका ठेकेदाराने नेली असेल. आणि माझ्यासमोर त्यांनी एका जणाला फोन केला की बा माझी गाडी आणून द्यावी सचिव साहेबांनी. माझा फक्त एकच मुद्दा आहे की ग्रामपंचायतीने बा आणि दुसरा प्रश्न हाही उपस्थित केला, जर तुम्ही त्या गाडीचे समजा विकत घेतली आपल्या ग्रामपंचायतीने, त्या ग्रामपंचायतची आम्हाला बिलं द्या. पण अद्यापही आम्हाला कोणत्याही प्रकारचे बिलं देण्यात आलेले नाही आहे. तर ग्रामपंचायतमधून गाडीचे बिलं पास करण्यात आले का? हो, पास करण्यात आलेले आहे. सर्व बिलं काढण्यात आले आहे 15 वित्त आयोगमधून आणि ते सगळं काढण्यात आलेले आहे. आणि आम्ही माझा फक्त एकच मुद्दा आहे आता इथे, मी अजूनही इथं सभागृहामधून उठलेलं नाही आहे, हे सगळेजण उठून गेलेले आहे. माझा फक्त एकच मुद्दा आहे की सचिव साहेबांनी माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चालावं आणि अज्ञात व्यक्तीविरुद्ध त्या गाडीबद्दल गुन्हा दाखल करावा. बस माझा हाच मुद्दा आहे. गाडी चोरीला गेलेली आहे म्हणून. कचरा गाडी आहे ग्रामपंचायतमध्ये आणि किती आहे? कचरा गाड्या 2 आहे ग्रामपंचायतमध्ये. हां. आणि मीटिंगमध्ये तो विषय झाला, संबंधित सदस्यांनी विचारला सरपंचाला, एक गाडी कुठे येतं? सरपंचांनी सांगितल्यावर ते दुरुस्तीला नेली, उद्यापर्यंत ते गाडी येऊन जाईल. सदस्याचं म्हणणं आहे का ते गाडी चाललीच नाही, ते दुरुस्तीला कशा गेली? ते चालली की नाही एवढं तर माहीत नाही, पण मी आलो तेव्हापासून गाड्या सगळ्या बंद आहे. का बरं बंद आहे? त्याचं कारण? त्याचं कारण इथं कचरा प्लॅन्ट आपल्या बाजूलाच झाला, आपल्या गावातच झालेला आहे. तो कचरा प्लॅन्ट काही अजून चालू झाला नाही, म्हणजे त्याचं जे वर्गीकरण करायचं आहे, सुका कचरा, ओला कचरा आणि त्याचं रिसायकल करायचं आहे, तो प्लॅन काही चालू झालेला नाही. गाडी जी आहे ते जुन्या खरेदी करण्यात आला की नवीन खरेदी करण्यात आला? गाड्या ते शोधून पाहावं लागेल, कारण आधी झालेल्या आहेत त्या खरेदी. किती वर्ष अगोदरचे? 1.5-2 वर्ष आधीच्या असतील. तुम्ही कधीपासून आले? मागच्या वर्षापासून. अच्छा. जुनी गाडी कोणाकडून, कोणत्या वर्षाची व किती किलोमीटर चाललेली आहे, तुम्हाला काही आयडिया आहे का? नाही, ते रेकॉर्ड पाहूनच सांगले. गाडी खरेदीपूर्वी RTO फिटनेस प्रदूषण तांत्रिक तपासणी झाली होती का त्याची? ना ते सर्व त्या फाईलच शोधावं लागेल ना, ते डॉक्युमेंट. अच्छा. ते टर्म अँड कंडिशननुसार काय खरेदी केलेलं आहे, त्याचे काय लिगल हेअर डॉक्युमेंट आहे, सर्व त्याच्यात समजेल आपल्याला. सध्या गाड्या बंद होत्या, त्याचं कारण काय? ते सांगितलं ना, ते आपला प्लॅन्ट चालू नाही झाला, बाजूनच आहे ग्रामपंचायतच्या मागे, सुरू झाला घेऊन जाते. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.